भाग चौथा. बुद्धांची प्रवचने. गृहस्थासाठी प्रवचने. सुखी गृहस्थ. एकदा अनाथपिंडक भगवंतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला. गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणण्याची अनाथपिंडकाला उत्सुकता लागली होती. म्हणून अनाथपिंडकाने गृहस्थांच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवंतांना विनंती केली. भगवंत म्हणाले, गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वामध्ये आहे. गृहस्थाजवळ धन असतं, त्याने ते न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमवलेलं असतं. मी हे धन न्यायाने मिळवलेलं आहे या विचाराने गृहस्थाला सुख वाटते. दुसरं सुख आहे उपभोगाचं. गृहस्थाजवळ धन असते, ते त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमवलेलं असतं. त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्यकर्म करतो. न्यायाने मिळवलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे या विचाराने त्याला सुख मिळते. तिसरं सुख म्हणजे अनऋण. गृहस्थ कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही, त्यामुळे तो सुखी असतो. मी कोणाचेच काही ऋण लागत नाही या आणि अशा विचाराने तो सुखी होतो. चौथं सुख निर्दोषतेचे. काया, वाचा, मनसा निर्दोष कृत्य करत राहिल्याने गृहस्थ हा सुखी होतो. अनाथपिंडक, जर गृहस्थ प्रयत्न करील तर खरोखर त्याला या चारही प्रकारचे सुख लाभेल. पुत्रापेक्षा कन्या बरी. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे राहत असताना कोसल राजा पसेंदी त्यांना भेटण्यासाठी आला. राजा भगवंतांशी संभाषण करत असताना राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्यांनी राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याचे वृत्त त्याला सांगितले. हे वृत्त ऐकून राजा फार खिन्न झालेला दिसला. भगवंतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले. राजाने सांगितले की राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याची वाईट वार्ता मला नुकतीच कळली आहे. यावर परिस्थिती ओळखून भगवंत म्हणाले, राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे. ती शहाणी आणि सद्गुणी कन्या पत्नी, माता अशा त्रिविध भूमिका करणारी आहे. तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करेल, मोठे राज्य करेल. खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल. पती आणि पत्नी. एकदा भगवंत मदुरा आणि निरंजना यांच्यामधील राजरस्त्याने चालले होते. या रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ आणि त्यांच्या पत्नी भेटल्या. तेव्हा भगवंतांनी रस्ता सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले. गृहस्थ आणि त्यांच्या पत्नीने त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले. सगळेजण भगवंताजवळ आले. त्यांनी भगवंतांना अभिवादन केलं आणि जवळच बसून त्यांना विचारलं, भगवंत, पती पत्नीमधील सुयोग्य संबंध कोणता? त्यावर भगवंतांनी त्यांना उत्तर दिलं, हे गृहस्थ हो, पती पत्नींना 4 प्रकारे राहता येतं. दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल, दुष्ट पुरुष देवतेबरोबर राहत असेल, सत्पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्रीबरोबर राहत असेल. गृहस्थ हो, दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असत्य भाषण, मद्यपान, दुष्ट आणि पापी वर्तणूक, मोहाविष्ट मन आणि सत्पुरुषांची निंदा यांनी भरलेले असतं आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असतं. अशा प्रकारे सद्गृहस्थ हो, दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर जीवन व्यतीत करत असतो. गृहस्थ हो, दुष्ट पती आणि देवतातुल्य पत्नी यांच्या जीवनात पती वर सांगितल्याप्रमाणे वर्तन करत असतो, पण पत्नी हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यांच्यापासून परावृत्त असते. तिची वर्तणूक सद्गुणी आणि हितकर असते. अंतःकरण मोहाधीन नसतं. ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसाची निंदा करत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द सुद्धा बोलत नाही. याप्रमाणे गृहस्थ हो, दुष्ट मनुष्य देवतातुल्य पत्नीसह राहत असतो. गृहस्थ हो, सज्जन देवतुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचं जीवन असं असतं. या जीवनात पती हा
हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यांच्यापासून परावृत्त होऊन राहतो. त्याची वागणूक गुणयुक्त आणि हितकर असते. मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषांची कधी निंदा करत नाही किंवा त्यांना उद्देशून कधीही अपशब्द बोलत नाही. पण त्याची पत्नी मात्र वर वर्णिलेल्या दुष्ट स्त्रीसारखी वागत असते. गृहस्थ हो, चौथ्या प्रकारची पती पत्नी जीवनात जणू काय देवतेबरोबर राहत असतात अशी वागतात. कारण ते दोघेही पती पत्नी हत्या, चौर्यकर्म, असत्य भाषण, व्यभिचार, मद्यपान यांचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाही आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषांच्या निंदेने आपली जीव विटाळत नाहीत. गृहस्थ हो, पती पत्नींच्या एकत्र जीवनाचे असे हे 4 प्रकार आहेत. शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने. माणसाची अधोगती कशाने होते? एकेवेळी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथपिंडकांच्या विहारात राहत होते. त्यावेळी मध्यरात्री उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करत एक देव भगवंतांच्या जवळ आला आणि त्यांच्या सानिध्यात जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला. गौतमा, मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न विचारणार आहे. कृपा करून अधपतनाची कारणं काय असतात ते मला सांग. भगवंतांनी ती कारणं सांगण्याचे मान्य केलं आणि ते म्हणाले, कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखं आहे. धर्मप्रेमी हा उन्नत पथावर तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे. अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसं प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्याची दुर्गुणी माणसांवर श्रद्धा असते आणि त्याच्या अधोगतीचे हे दुसरे कारण आहे. झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधविष्टता हे सर्व अधोगतीचे तिसरे कारण आहे. आईबाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालनपोषण न करणे हे अधःपतनाचं चौथं कारण आहे. ब्राह्मण, श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठकवणे हे अधोगतीचं 5वं कारण आहे. जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणं हे अधःपतनाचं 6वं कारण आहे. आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणं हे अधःपतनाचं 7वं कारण आहे. व्यभिचार, मद्यपान, जुगार यामध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधःपतनाचे 8वे कारण आहे. स्वस्त्रीमध्ये समाधान न मानता वेश्या, गणिका आणि परस्त्रिया यांच्याशी समागम करणे हे अधःपतनाचे 9वे कारण आहे. असंयमी, उधळी स्त्री किंवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधःपतनाचं 10वं कारण आहे. जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमत्वाची इच्छा बाळगणे हे अधःपतनाचे 11वे कारण आहे. हे कुलोत्तम देवा, ही सगळी अधःपतनाची कारणं आहेत. या सर्वांवर विजय मिळवलास तरच तू वाचशील. दुष्ट मनुष्य. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्कूंना याप्रमाणे प्रवचन दिले. भिक्कूनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हाला माहीत आहे का? भिक्कूनी नाही असं म्हणताच भगवंत पुढे बोलले, तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसांची लक्षणं सांगतो. दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्यांचे दोष दाखवतो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायला नको, तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंग न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्यांचे सद्गुण दाखवत नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावर तो दुसऱ्यांचे गुण सांगतो. तो मनुष्य विचारले असताना आपले दोष उघड करत नाही, मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवतो, पण त्याचा तपशील लपवतो. असा माणूस दुष्ट मनुष्य होय. भिक्खू हो, असा मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करत असतो. विचारल्यावर तर सांगायलाच नको, तो अगदी सर्व तपशील देऊन
आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करत असतो. भिक्खूनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा. सर्वोत्तम पुरुष. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना याप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, जगात 4 प्रकारची माणसे आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःचा किंवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्यांच्या हितासाठी झटतो. तिसरा प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या हितासाठी झटत असतो. जो स्वतःच्या किंवा दुसऱ्यांच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चितेवरील मशालीसारखा असतो. ती गावात किंवा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याचप्रमाणे जो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे, जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. ज्ञानी पुरुष. एके समयी भगवान उक्कट आणि सेत्तब्ब या 2 नगरांच्या मधील राजरस्त्यांपर्यंत पोहोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असताना भेटला. अकस्मात भगवंतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षतळी पद्मासन घालून ते बसले. भगवंतांच्या पावलांमागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंतांचे दर्शन झाले. भगवंतांजवळ जाऊन तो म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत ना? नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही. आपण गंधर्व तर नव्हे? नाही नाही ब्राह्मणा, मी गंधर्व नाही. मग आपण यक्ष तर नव्हेत? नाही ब्राह्मणा, मी यक्ष देखील नाही. तर मग आपण मनुष्य नाही का? नाही ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही. भगवंतांची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला, तुम्हाला तुम्ही देव आहात का गंधर्व आहात, यक्ष आहात किंवा मनुष्य आहात असं विचारलं असताना आपण नाही म्हणता. तर मग आदरणीय महाशय, आपण आहात तरी कोण? भगवान म्हणाले, ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवाचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. पण मी आता आसवापासून मुक्त झालो आहे आणि मूळचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत त्याचप्रमाणे माझेही तसंच आहे. ज्याप्रमाणे ज्याला जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरीसुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्माला आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत किंवा ज्ञानी पुरुष असं समज. न्यायी आणि सज्जन पुरुष. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, माणसे 4 प्रकारची असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या 4 प्रकारचे भेद तुम्ही जाणलेच पाहिजेत. भिक्खूनो, एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात पण परकल्याणाचा विचार देखील ती करत नाहीत. अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषय वासनेचे निर्मूलन करतात पण दुसऱ्यांनी विषय वासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात पण दुसऱ्यांना क्रोधाच्या त्याग करण्याच्या बाबतीत ते निक्षून सांगत नाहीत. ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात पण ते दुसऱ्यांना त्यांच्या अविद्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने काहीही सांगत नाहीत. असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो पण तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात, स्वहितासाठी झटत नाहीत. अशी माणसे आपल्या अंगच्या विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्न न करता दुसऱ्यांना मात्र तसं करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात. भिक्खू हो,
अशा प्रकारची माणसे दुसऱ्यांच्या हितासाठी निश्चित झटतात, पण स्वतःच्या हितासाठी झटत नाहीत. भिक्खू हो, तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी किंवा परहितासाठीही झटत नसतात. असा माणूस स्वतःच्या ठिकाणीच विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांचं निर्मूलन करत नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्यांनाही तो तसं करण्यास सांगत नाही. हा मनुष्य स्वतःचे किंवा दुसऱ्यांचेही हित साधण्यासाठी प्रयत्न करत नाही. भिक्खूनो, चौथ्या वर्गाची माणसं स्वकल्याण आणि परकल्याण यासाठी झटत असतात. अशी माणसं स्वतःमधील विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात. त्याचप्रमाणे दुसऱ्यांना ते विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत असतात. अशी माणसे स्वहित आणि परहितासाठी झटणारी आहेत. या शेवटच्या प्रकारच्या माणसांना न्यायी आणि सज्जन मानावं. शुभकर्माची म्हणजे कुशल कर्माची आवश्यकता. एके समयी भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, सत्कर्म करण्यासाठी भय बाळगू नका. सौख्य, इप्सित, प्रिय आणि आनंददायक या सगळ्यांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सित, प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ. या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे आणि त्याची ग्वाही मी तुम्हाला देऊ शकतो. मी वारंवार स्वतःला प्रश्न विचारतो, हे जे मी फळ चाखत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे साध्य, सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे? आणि त्याचे उत्तर मला असं मिळालं की 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक आहे. दान, शील आणि संयम या 3 सत्कर्मांचा हा परिपाक आहे. शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्यती प्रभात. तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण. जेव्हा सत्पत्ती दान दिले जाते तेव्हा शुभकर्म, शुभवचन, शुभविचार आणि शुभ इच्छा यांच्या कृत्याला शुभलाभ घडवून देतात. ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक असतो. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखरच सुखी आहेत. तुम्हीही त्याचप्रमाणे समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टांबरोबर सुखी व्हावं. शुभ संकल्पाची आवश्यकता. एके समयी श्रावस्तीमधील जेतवनात राहत असताना भगवान भिक्खूंना उद्देशून म्हणाले, पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. शुभ संकल्प कोणते करावेत हे मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी माझ्या मात्यापितरांचे परिपालन करेन. मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करीन. माझी वाणी सदैव मृदू राहील. मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन. औदार्याने, शुद्ध हस्ताने दान करण्यात मी आनंद मानत राहीन. आपल्याला जे लाभले त्याचा भाग दुसऱ्याला देण्यास समाधान मानीन. वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईन. आयुष्यभर मी शांत राहीन. क्रोध उत्पन्न झालास तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन. भिक्खूनो, हे 7 प्रकारचे संकल्प आहेत जे तुम्ही केले असता सुखी आणि पवित्र व्हाल.